मृतक की पहचान हाशिर शाहनु शाह के रूप में हुई है, जो कक्षा 7वीं का छात्र था और अपने परिवार के साथ रहता था। पुलिस के अनुसार 28 अप्रैल की सुबह करीब 7:30 हाशिर ने अपने घर की दूसरी मंजिल पर दुपट्टे की मदद से रेलिंग पर फांसी लगा ली। घटना की जानकारी मिलते ही परिजन उसे तुरंत मेयो अस्पताल लेकर पहुंचे, जहां डॉक्टरों ने जांच के बाद उसे मृत घोषित कर दिया। इस मामले में मृतक के पिता शाहनु रफीक शाह की शिकायत पर लकड़गंज पुलिस ने आकस्मिक मृत्यु का मामला दर्ज कर लिया है। फिलहाल आत्महत्या के पीछे के कारणों का पता नहीं चल सका है। पुलिस का कहना है कि इस मामले के हर पहलू की गहन जांच की जाएगी, ताकि इस दर्दनाक घटना के पीछे की सच्चाई सामने लाई जा सके। 10:30च्या सुमारास पोलीस स्टेशनला मेयोवरून खबर मिळाली की एका 13 वर्षाचा मुलगा आहे, मायनर मुलगा, त्याने गळफास लावून आत्महत्या केलेली आहे आणि ते त्याला खेळता खेळता त्याच्या गळ्याला फास लागून झाल्याबाबतची माहिती त्याच्या वडील शाहीन रफीक शाह कालुशा मदीच्या मागे आजमशाह चौक याने दिल्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर प्रथमतः आम्ही जाऊ ते जे मयताची बॉडी तपासली, त्यामध्ये कुठल्या इतर कोणत्या एक्सटर्नल कुठल्याही प्रकारच्या काही दिसून आले, इंजरीज वगैरे दिसून आले नाही। त्याच्यानंतर घटनास्थळी जाऊन आम्ही त्याची तपासणी केली असं तिथे जिथे ओढणी होती त्या ठिकाणी ओढणी कशी बांधली गेलेली होती किंवा काय त्या सगळ्या तपासणी करून त्या घटनास्थळ पंचनामा केलेला आहे। घरच्यांच्या म्हणण्यानुसार तो मुलगा जो आहे 13 वर्षाचा आहे आणि तो आई वडील बाजूच्या रूम घरामध्ये राहतात आणि तो त्याच्या आजी आजोबा सोबत राहत असतो। चिटकूनच घर आहेत, लांब नाही आहेत, पण तो तिथे झोपत असतो आणि सकाळी 8च्या सुमारास त्यांच्या आजोबा किचन मध्ये होते आणि हा बाहेर खेळायला गेला असल्यामुळे त्यांनी लक्ष दिलं नाही। नंतर ज्यांनी बाहेर आल्यानंतर त्यांना त्या शिडीला वरती जाण्याच्या पहिल्या माळ्यावर जाण्याच्या शिडीला तो लटकल्याचं दिसून आला। त्याप्रमाणे त्यांनी काढून त्याला मेयो हॉस्पिटलमध्ये जमा केलं, तिथे त्याला मृत घोषित करण्यात आलं होतं। सदर मुलाच्या सध्या तरी कुठल्या संशयाचा प्रकार दिसून येत नाहीये, तरी पण पोस्टमॉर्टम मध्ये डॉक्टरांनी मुलाचं वय लहान असल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या तपासण्या केलेल्या आहेत। त्याची नख वगैरे सगळ्या गोष्टी काढून घेतलेल्या आहेत। त्याची तपासणी होऊन त्याच्यामध्ये काही इतर काही गोष्टी निष्पन्न झाल्यानंतर पुढील तपास करणार आहोत।